आज आपण घरच्या घरी चायनीज व्हेज नूडल्स बनवणार आहोत, ज्याला व्हेज चाउमिन असेही म्हणतात. तर ही खूपच टेस्टी आणि झटपट होणारी, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी व्हेज चाउमिन आहे. तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया. रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर या ठिकाणी गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी 1 ते 1.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. त्याच्यात मी 2 चमचे मीठ टाकते आणि 1 पळी तेल टाकून या पाण्याला आपल्याला चांगली उकळी फुटेपर्यंत गरम करायचं आहे. उकळी फुटली की मग आपण याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत. या ठिकाणी मी 200 ग्रॅम नूडल्स घेतलेले आहे. उकळी आलेल्या पाण्यात नूडल्स टाकल्यानंतर त्याला 1 मिनिटाच्या आत असं हलवायचं उलटण्याने. तुम्ही बघू शकता की आपले जे नूडल्स आहेत ते चांगले वेगळे व्हायला लागलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला हे नूडल्स मीडियम टू हाय फ्लेममध्ये शिजवायचे आहेत. आपल्याला हे नूडल्स 70% शिजून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताच्या 2 बोटामध्ये त्याला तोडून बघा. ते जर लगेच तुटत असतील तर समजून जा की आपले नूडल्स तयार आहे. मग गॅस बंद करून आपल्याला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आहे ते गाळून काढायचं आहे. आता हे गरमागरम नूडल्स आपण चांगलं याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. याला एका झाऱ्याच्या साह्याने थोडंसं सेपरेट करा आणि याच्यावर थंड पाणी टाकून याला चांगलं थंड करून घ्या. आता हे थंड पाणी का टाकायचे, तर याची जी ओव्हर कुकिंगची प्रोसेस आहे आपल्याला ही थांबवायची आहे. त्याचं पूर्ण पाणी निथळल्यानंतर त्याला एका मोठ्या ताटामध्ये चांगलं पसरवून घ्या आणि आता या ठिकाणी मी त्याच्यावर 1 पळी तेल टाकणार आहे, जेणेकरून आपले नूडल्स एकामेकाला चिटकणार पण नाही आणि सुटसुटीत मोकळे पण राहतील. नूडल्समध्ये तेल टाकल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. चाउमिनसाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागणार आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया. या सर्व भाज्या आपण एकाच साईजमध्ये कट केलेल्या आहेत. तर या ठिकाणी 2 छोटे कांदे, 1 गाजर, 2 छोट्या शिमला मिर्च, 1 टोमॅटोचा आतला गर काढून त्याला पण पातळ कापलेला आहे, कांद्याची पात आणि कोबी पण घेतलेला आहे. या ठिकाणी 1 चमचा अद्रक मी कट करून घेतलेला आहे बारीक आणि 1 चमचा लसूण पण बारीक कट करून घेतलेला आहे. तर हे झाले आपले साहित्य चाउमिनसाठी. तर याच्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता 3 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकायचं आणि 1 चमचा बारीक चिरलेला अद्रक टाकायचं. हे दोन्ही टाकल्यानंतर याला चांगलं आपण भाजून घ्यायचं आणि याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की या ठिकाणी आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं थोडं मिक्स केलं, आपला जो कांदा आहे ते थोडासा सॉफ्ट व्हायला लागला की मग याच्यामध्ये गाजर पण टाकून द्यायचं. गाजर चांगलं परतल्यानंतर मग याच्यामध्ये आपण बाकीच्या सर्व भाज्या टाकणार आहोत. या ठिकाणी मी टोमॅटो, शिमला मिर्च आणि कोबी पण टाकलेलं आहेत. हे टाकल्यानंतर आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. याला चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पात देखील आपण टाकणार आहोत. कांद्याची पात तुम्ही शेवटी टाकली तरी चालेल किंवा आधी टाकली तरी पण चालेल. आता पात टाकल्यानंतर याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. या ठिकाणी मी 2 चमचे सोया सॉस टाकणार आहे, 2 चमचे रेड चिली सॉस टाकणार आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस टाकणार आहे, म्हणजेच केचप टाकणार आहे. हे सर्व टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे आणि 1 चमचा लाल मिरच पावडर टाकणार आहेत. मीठ या ठिकाणी तुम्ही थोडंसंच टाका, कारण की आपण नूडल्स उकडताना त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेलं होतं. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा व्हिनेगर टाकणार आहे. व्हिनेगर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया. हे सर्व नूडल्स टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला हायस्ट ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता की मी याला चांगल्या प्रकारे मिक्स करते. आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या ओव्हर कुक करायच्या नाहीयेत. आता मला थोडीशी मिठाची गरज वाटली म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार याच्यामध्ये मीठ टाका. आता तुम्ही बघू शकता की आपले नूडल्स चांगल्यापैकी तयार झालेले आहेत. याची अजून टेस्ट वाढावी त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काळ्या मिरीची पावडर टाकणार आहे, 1 छोटा चमचा. ही पावडर टाकल्यानंतर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करा. जर तुम्ही तिखट खात नसाल तर तुम्ही लाल मिर्च पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाका, जेणेकरून याला कलर पण छान येईल आणि तुम्हाला टेस्टला पण ते व्यवस्थित लागेल. मिरी पूड टाकल्यानंतर याला 2 मिनिटे चांगलं हाय फ्लेमवर परतायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपले नूडल्स तयार झालेले आहेत.
याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। आता याला एका प्लेटमध्ये काढल्यानंतर याच्यावर मी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकणार आहे। कांदा पात टाकल्यावर तुम्ही बघू शकता का ही दिसत पण किती छान आहे आणि याला टेस्ट पण खूप छान येते। आता याला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा याच्यासोबत तुम्ही मंचुरियन देखील सर्व करू शकता। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये टेस्टी रेसिपी सोबत। बाय बाय।